पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। या या बसा, ठीक आहे बसा बसा बसा। दीपू टोप्या 2 पाट या ना दोघांना बसायला। हा अगदी लक्ष्मीनारायणासारखा जोडा दिसतोय बरं का। होय तर अहो ते म्हणतात ना की लग्नाच्या गाठी स्वर्गात बांधलेल्या असतात म्हणून। अहो बघा की नेमकं संकल्प इथं गावात बदलीहून आला आणि मी इथं स्थळ सुचवलं। हा तू स्थळ सुचवलंय पण आता ह्या पुरीनी आमच्या घराचं स्वर्ग करावं म्हणजे झालं। हो वरमाई करल की स्वर्ग आमची आप्पी गुणाची आहे। होईल होईल सगळं अगदी मनासारखं होईल। बरं आता फोडायची का सुपारी? बरं फोडायची ना सुपारी? हा फोडा ना जिल्हा असतात पूर। हा या सुपारी संघ अर्जुनचं अप्पीशी लग्न करण्याचं स्वप्न बी मी दगडानं ठेचून काढलं। अर्जुन माझं लग्न ठरलंय संकल्परावांबरोबर। ये रात भीगी भीगी ये मस्त फिजाए उठा धीरे धीरे वो चांद प्यारा प्यारा यूं आग सी लगा के गुमसुम है चांदनी सोने भी नहीं देता मौसम का ये इशारा। कदम नको ना। ये रात भीगी कदम आओ पास ना। ये मस्त कदम काय चुकलं माझं? किती स्वप्न बघितली होती मी आयुष्यात, पहिल्यांदा एवढा सिरियस झालो होतो मी कुणाबाबत तरी। आजपर्यंत कोण भेटलं ना की वाटायचं कसं आहे मी याला गुंडाळतोय, पहिला कसा गंडावतोय माझं भलं करून घेतोय। पण आप्पी भेटली ना कदम तेव्हा वाटलं आप्पीच आहे ना भलं झालं पाहिजे आपल्या म्हणून। तिचं कुठलं काम नाही अडलं पाहिजे, तिचं प्रत्येक काम आपल्यामुळे झालं पाहिजे, तिच्या डोळ्यात कधी पाणी नाही आलं पाहिजे। आणि आज तिच्यासाठीच रडत बसलोय मी। अरे अर्जा आप्पीने सांगितलं वय तुला रड म्हणून? मला सांग तिनं तुला नकार दिला म्हणून तुला आता असं वाटतंय का की तिचं वाईट व्हावं, तिला कुठलं सुख मिळू नये? हा पत्थर के सनम वगैरे असं वाटतंय का तुला? हो कदम आप्पी बाबत असं आहे ना स्वप्नात पण विचार करू शकत नाही आपण। ती जिथं कुठं जावी ना चांगलीच राहावी, सुखातच राहावी। मी तिच्या आयुष्यात नसलो तरी पण अंग अशी आता कसं विनायकच्या पोरावाने बोललास तर मागासपासून नुसता रडतोयस। अरे माझा पोरगा असा नाही रे, हा लात मारेल तिथे पाणी काढणार आहे अर्जा तू। अहो हित गणलं ना पण प्रकरण कदम अर्जुनची सगळी जादू फेकी पडली, सगळी मेच्चर गणलो प्रेमात पडून। आणि त्यात तुम्ही गुरु आमचे प्रपोज कर जाऊन विचार तिला काय झालं नाही म्हणली ना। अरे अर्जा असं खोयावानी बोलण्यापेक्षा मला एक सांग तू नक्की काय विचारलंस तिला? मी विचारलं तिला लग्न करशील का माझ्याशी? म्हणली नाही करता येणार म्हणली। म्हणली माझं लग्न ठरलंय त्या संकल्परावाशी। त्या संकल्परावाचं काय हो मध्ये? कोण आहे तो संकल्पराव?
तो आत्ता आलाय संकल्पराव. तो संकल्पराव कसा काय आलाय माझ्या आयुष्यात? कदम मी त्याच्या डोक्यात दगड घालीला संकल्पराव. मी पण त्याला संकल्पराव म्हणतोय. आता बंट्या फालतोय तो दापण्या. अरे होय अर्जा होय. अरे अरे असं इलॉजिकल बोल नको रे. लॉजिकल मला सांग. हे बघ मला हे सांग की ती तुला असं काय म्हणली नाही ना की तिला तुझ्या बरोबर लग्न करायचं नाही किंवा तिचं तुझ्यावर प्रेम नाही? अरे अर्जा भावा तुझ्या बरोबर स्कॅम झालाय. बस 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 लई मोठा स्कॅम झालाय. ती असं म्हणली ना की तिचं संकल्परावाशी लग्न. बंट्या म्हणायचा कदम. हा बंटीशी लग्न ठरलंय म्हणून ती तुझ्याशी लग्न करू शकत नाही. हा असं म्हणली ती, पण म्हणून शब्द नव्हता त्यात. अरे तिची काय बी असू दे त्याचा अर्थ तोच होतो. हो पण ती तसं म्हणली आणि निघून गेली ना तिथून. अर्जा मी बघितले तिच्या डोळ्यात तुझ्यासाठीचं प्रेम. बाबू मोशाय प्यार आंखों से बया होता है लफ्जों से नहीं. काय करायचं म्हणताय तुम्ही आता? काय करायचं म्हणजे उठ उठ जा. हे बघ इथं असं म्हाताऱ्यासारखं शाल बिल घेऊन रडत बसलास ना त्यापेक्षा तिच्या समोर जाऊन उभा राहा. आणि जोपर्यंत ती हो म्हणत नाही ना तोपर्यंत तिच्या समोर हलायचं नाही. काय बोलताय कदम? उद्यापासून तिच्या घरी लग्नाची तयारी सुरू होणार आहे. लग्नाची तयारी सुरू आहे ना. उद्या लगीन नाही ना. हे बघ अर्जुन जोपर्यंत तिच्या गळ्यात दुसऱ्या कोणाचं मंगळसूत्र पडत नाही ना तोपर्यंत मी तिची सून म्हणून वाट बघणार म्हणजे बघणार. बाकी तुझं तू ठरव काय करायचं ते. अर्जा आपली लई चांगली पोरगी आहे रे. मला नाही वाटत ती बंट्या बिंट्याशी लग्न करेल म्हणून. मला वाटतं तसं. हा मला तर का नाही ती लग्न करेल असा एकच चेहरा दिसतोय. अर्जुन वर्षा विनायक कदम अंगाशी. अरे ले जाएंगे दिल वाले दुल्हनिया ले जाएंगे. कदम तुम्ही लय भारी राव. तो दीपक की पब्लिक बोले तो तकलीफ. दीपक डॉनच्या लाईव्ह मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. तर पब्लिक या ठिकाणी लग्नाची तयारी चालल्या आणि हे बघा दिदी अंगणात पाणी मारत्या आणि पब्लिक तिथं फुलं लावली ती की नाही हे खोटी फुलं आहेत ती. पण लग्नाच्या दिवशी बघा एकदम ओरिजिनल झेंडू आणणार आहे मी. अरे कोणाला मध्ये येते सारखं? तुझा बाप आहे. अहो काय बापू इथं लाईव्ह चाललं कशाला मध्ये आला तुम्ही? लाईव्ह कशाला करत बसलाय? इथं सगळी जण काम करतात आणि तू लाईव्ह काय करत बसलाय? काय बापू तुमचं सारखंच असतं या. अरे जा काहीतरी तो काम. दीपक की पब्लिक बोले तो तकलीफ. येशा लाईटच्या माळा कुठे गेल? लाईटच्या आमच्या साहेब आणतात एवढ्यात. येशा अरे साहेब कोण? काय माहित कोण साहेब? हे आप्पे हे राहू दे मी करतो. अरे मामा राहू दे की. अगं राहू दे मी करतो म्हणलं. एक काम कर ती जेवणाची भांडी आल्यात का बघ. दादा जेवणाची भांडी आलेत का? साहेब आणतात. साहेब आणते. हो बापू यांचे साहेब आहेत तरी कोण? अगं काय माहित? अगं हे सुष्मी अगं हे 2 माळात काय व्हायचं अजून आणखी माळा. हा आणते की. साहेब आणतात येतातच. हाय का आता कोण साहेब आहेत ग? काय माहित अक्का कोण साहेब आहेत ती? सकाळ धरणं त्याच्या तोंडी साहेब आणतात साहेब आणतात साहेब आणतात. कोण आहे का हे साहेब? काहीच कळणं झाले. संकल्पराव आले. नमस्कार. या 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 बरं झालं आला. जरा गडबड चालली आहे. तुमची बसायची व्यवस्था आतमध्येच करतो. हा या आतमध्ये बसा. चल 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 बघूया कोण साहेब आहे. हे बघा आमच्या साहेब. दिप्या तुला पण अर्जुन दिसतोय? नाही मला खिलाडी कुमार दिसते. म्हणजे तू खरंच आलाय? अगं तिथे अर्जुन आलाय. अर्जुन चिमटा काढ.
सोन्या राजा, अरे नको आपल्याला ती 2 व्हीलर 3 व्हीलर आणि 4 व्हीलर. अरे आपली गावची बैलगाडी लय भारी. हो 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 गाशे. अर्जुन तू आहेस वे. तुला साहेब म्हणते तू कळणच झालंय आम्हाला. बापू आता कसलं टेन्शन नाही, अर्जुन साहेब आलीत की. बाप्पू मी असताना कसलंच टेन्शन घ्यायचं नाही अजिबात. अरे पण तू काम करतोयस वे. असं कसं बाप्पू, तुमच्या घरचं लग्न ते माझ्या घरचं लग्न, आणि आपल्या घरच्या लग्नात सगळी कामं केली पाहिजेत. काम करायला पाहिजे ना, मग कामच कर ना. गप्पा कायला मारतो? जा ते पोते काढून घे पळ. संकल्पराव त्यांना कुठे सांगताय बापू? अहो माझ्या भावाला आम्ही हक्काने बोलून घेतलाय. माझ्या लग्नात तेव्हा राबणार आहे, त्याच्या लग्नात मी राबणार आहे, असं ठरलंय आमचं. काय अर्जा? हो हो तेच चाललंय. जा उतरून घे पोत. हो ए चला निघा. ते का हिरो आहे का त्याला बघायला आले? चला लागा कामाला. ए चल रे पोती उतरून घेऊ चल. ये चल. कोण आहे रे यो? कोणी हो? हा त्याला ओळखील नाही होता. पुतणे तुझ्या बहिणीचा, रुक्मिणी मावशीचा. पण हा असं मध्ये मध्ये काय करतोय? आहे जरा अतिशहाणाच आहे तो. तू नको काळजी करू, मी आहे ना. बस आलोच. ए आण रे पोते सगळे. अहो अहो तुम्हाला अक्का आतमध्ये बोलवत्या. अरे वा. आहो लग्नाच्या शुभेच्छा बरं का. असं दे साहेब. हे आहे का बरोबर बघा. हा शुभ विवाह माने कदम. हे कोणी लिहायला सांगितलं तुला? कोणी लिहायला सांगितलंय? अहो साहेब हेच सगळं काम आम्हाला सांगतात साहेब. मला वाटलं ह्यांचंच लग्न आहे म्हणून मी. जाऊ दे जाऊ दे जाऊ दे जाऊ दे. काय गरीब माणूस, त्याला काय कळतंय. हे थांब जरा. तसं नाही लिहायचं. बंटे तुझं आडनाव काय बाळा? ढोबळे. डोबळे. हा हे बघ, शुभ विवाह माने ढोबळे. डोबळे. कळलं? असं दुसरा बोर्ड बनवून जा पळ. साधे काय त्यांच्याकडे लक्ष देत आहे? साधी माणसं आहेत ती, जे मनाला वाटेल ती बोलतात. जाऊ द्या. अहो अहो तुमच्या आवडनं घेऊन जावं की आतमध्ये. सुनदातांनी बोलावलंय ना. जाऊ मी आणतो पोती. लय काम आहेत लय काम आहेत लय काम आहेत बाबा. लग्न आले तोंडाव. घ्या. एकदम फक्कडच्या झाला. हो आज तुम्हाला सगळं फक्कडच लागणार की. नाहीतर काय, त्या उद्देशाची बॉला टळली की एकदाची. होय बाबा. अरे तो अर्जा गुडघ्याला बाशिंगच बांधून बसला होता. आला का नाही माणसात अजून बी. बापाचाच लिओ त्यो. बापावरच जाणार ती. हा खरंय खरंय वहिनी, एकदम खरंय बर का. अविन्या ये ये. अरे चहा घेतला का? हा घेतला की. वहिनी तुम्ही म्हटलं ते एकदम खरंय बर का. अर्जा अगदी माझ्यावर गेलाय. अहो नाही म्हणजे विनूभाऊजी, अहो मी आपलं ते असंच. पण हाय कुठं ते हो? उठला का? का अजून उठला का? गेला का वाचतो आप्पीच्या घरी. आप्पीच्या घरी? आता आप्पीच्या घरी कशाला? अहो वहिनी लग्न घरात काही एक काम असतंय का? हा मी म्हणलं त्याला लग्न ठरलंय ना, अजून झालं नाही ना. हा मग भेट तू, आम्ही सगळे आहोतच की. काय दादा? हा तर काय पळवून बिळवून आणतो का काय तो? बघूया, जो होगा सो देखा जाएगा. बर मी चलतो. यशा थांबलाय तिकडे शेतावर. या बापू
काय म्हणताय? काय नाही, घरी जरा लग्नाची गडबड चालली त्यामुळं. हा तुम्ही मनावर घेतलं असतं तर आमच्या घरी बी बापू या की या, आत या, बसा. हा बसाच, मी येतो बरं का. नमस्कार. या या की बसा बसा. बसा. बोला बापू. काय नाही, माझं जरा काम होतं तुमच्याकडे. टाका बापू ना. हा अगं रुपाली, छान बापूंना. काय काम काढलंय? काय आता घरात लग्नाची गडबड सुरू आहे, मला जरा पैशाची नड होती. बापू पाणी. बापू अहो ही काय पद्धत झाली का? जे काय आहे ते सगळं तुमचंच आहे ना. मग अहो तुमच्या लेकीनं मला माणसात आणलं, हे कसं मोजायचं? नाही याची परतफेड कशी करायची? हा बरं, आता पैसे बापू आपण बाहेर सविस्तर बोलूयात की. या. बर. या बापू. बसा. नाही हाय की मी. बर किती पाहिजे होती उचल? आता बघा, आप्पीच्या लग्नाची गडबडच चालली घरात, त्यामुळं लग्नासाठी म्हणून लाखभर तरी लागतील. हा मग देऊ की, हाय काय त्यात तवा? बर काय गाण ठेवणार? सरकार अहो घाण ठेवायला माझ्याकडे काहीच नाही. आता तुमच्याकडं घाण ठेवायलाच काय नाही म्हटल्यावर बर चला, दिले तुम्हाला उचल. अहो शेवटी आपण एकाच गावातलं. हा मी नाही मदतीला येणार तर मग दुसरं कोण येणार? हा त्याची अजिबात काळजी करू नका. अहो तुमची पैन पै फेडीन मी 10% व्याजानं. हा अहो एवढे? अहो बापू बाहेर 12% व्याजदर चालू आहे. मी तुम्ही म्हणून 2% कमी करतोय. हा ते पण आहेच, पण अहो बघा म्हणजे तुम्हाला जमत असेल तर. माझं काय त्यात फोर्स नाही बा. हॅलो. हा हॅलो. अहो अहो कुठे आहे तुम्ही? हाय की गावातच, बोल की. बरं ऐका की, मंडपाचं सांगितलं का तुम्ही? नाही म्हणजे देवळामोर मंडप घालू आणि बाकीच्या बी गोष्टी बघायला लागतील. संकल्परावांसाठी निदान चेन आणि अंगठी तरी करावी लागेल बघा. अगं पण एकदम एवढं? अहो असं काय करताय, एवढं तर करावंच लागेल की. नाही म्हणजे त्याने जर काही मागितलं नसलं ना तरी बी पोराकडची बाजू आहे त्यांची. हा ठीक आहे ठीक आहे, मी करतो. हा ठेव फोन. हा या तुम्ही लवकर. सरकार चालेल मला 10%. होय. 1 मिनिट बापू. हा बापू हे तुमचे ₹1,00,000. हा 1 मिनिट. जरा हे फॉर्मॅलिटी पूर्ण करू, व्यवहाराचा भाग म्हणून. हा बापू इथं तुमची सही करा. घ्या घ्या पैसे घ्या.
कसे बापू आपल्या अपहरणाचं लग्न एकदम धुमधडाक्यात करायचं बरं का आणि नाहीतरी बापू आपल्याला एकुलती एकच पोरगी आहे हा? बर सरकार येऊ का काही लागलं तर सांगायचं हक्कानं अवघड आपलंच आहे हा? ठीक आहे येतो या